बॅक टू अवर चॅनल. आजचा दिवस हा भरपूर बिझी होता. सकाळी जियानाला तिच्या आजी आजोबांकडे सोडून दिलं आणि त्यानंतर मी ऑफिसला गेलो. बट ऑफिसला गेल्यानंतर मला 2 तासामध्येच परत यावं लागलं, कारण ऑफिसमध्ये इंटरनेट प्रॉपरली वर्क नव्हतं करत आणि मला खूप अर्जंट कामं होते. तर मी वापस आलो आणि आता आम्ही दोघंही जण जियानाला घ्यायला जातोय आईबाबांकडे. तसंच आमचा जेवणाचा वेळ हा 7 वाजताचा आहे. तर आता अगोदर आम्ही डिनर करून घेऊ आणि त्यानंतर आईबाबांना भेटायला जाऊ. तसं त्यांनी म्हटलं होतं इकडे जेवण करा, बट आम्ही म्हटलं की आम्ही जेवण करून येतो, कारण माझा स्वयंपाक झालेला आहे आणि हे यांनी मला लेट सांगितलं. तर त्यामुळे आम्ही इकडनंच जेवण करून जाऊ आणि मग जियानाला पिक करू. तसेच तुम्हाला आज आईबाबांसोबत पण भेट करून. नाही, याला ना कणकीचे पराठे म्हणतात. ऍक्च्युली ही MP साईडची डिश आहे. मला नाही माहिती. हा, म्हणजे मला नाही माहिती इथे महाराष्ट्रामध्ये खातात की नाही खात. मम्मी बनवायची लहानपणी. आमचं जेवण झालेलं आहे, तर आम्ही जियानाला घ्यायला निघालेलो आहे आता. पण सर रिकामी वाटत आहे हात. मला माहिती तिची बॅग नाही, ती नाही. कशी सवय रोजची सवय आहे, त्यामुळे चला लेट्स गो. आज बर्थडे वाटते इथे रोज बर्थडे असतात. सोसायटी का फायदा, राईट. सो इथनं आईबाबांचं घर 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरून आहे, जिथनं आम्ही राहतो. म्हणजे त्यांचं घर 1 स्क्वेअर पुढे आहे. पण रोड किती खराब झाले रे प्रणव. भरपूर खराब झाले. अरे पण 2 व्हीलरने जाऊच नाही शकत, माहितीये. मला आईचा फोन आला होता त्या दिवशी. मला आई बोलते की पावसाळ्यामध्ये तर यांना मी म्हंटल म्हणे की आम्ही येतच नाही. आपण जाऊच नाही. बरोबर आहे, भरपूर त्रास होतो. कारण त्या दिवशी मी एक ऍक्सिडेंट बघितला. हो का? तिकडनं येत होतो बेसा स्क्वेअर वरनं. तर काका काकूच होते. गाडी कशी त्यांची स्लिप झाली माहिती नाही, खूप जोरदार पडले. एक तर ड्रेनेजचं पण काम सुरू आहे. म्हणजे दोन्ही साईडनी. एक वेळा रोड बनला हा की उत्तम होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही होणार. आता बघू जियानाचं रिॲक्शन कसं राहते. सरप्राईज तर नाही होत, तिचं काही रिॲक्शन नाही राहत. त्या दिवशी पण मी आलो ना ऑफिस मधनं घ्यायला तिला, नॉर्मल कम्प्लिटली शी इग्नोर्ड मी. तिला सवय आहे माहिती आहे त्यांच्यासोबत राहायची म्हण की मम्मी जवळ म्हण भंडाऱ्याला. असंच पाहिजे. अगं यायच्या वेळेस अंडे पण घ्यायचे. शॉप ओपन राहील का पण? 8च वाजता. चला तर आम्ही पोहोचलेलो आहे आईबाबांकडे. पोहोचलेलो आहे. हॅलो जियाना. खूप जास्त हॅप्पी झालेली आहे जियाना. आला तुला बॅलन्स आता. कधी कधी होते तंगड तुंगड पडते मग ते मग मला घालणं आला इथं घाल इथं मला हे गेलं. अरे वा, दोन्ही पाहिजे. मला खूप आले मला अशी लागल्यासारखी. ते बघ आजोबा आले बघ. आजोबा आले बघ. मस्ती करते ती. कसे पाय फुटले ना. खूप चालते.
मम्मा काय बाळा? आम्ही काय दूध आणू? नाही नाही. मम्मा डॅडी कुठे डॅडी आबा कुठे आबा सगळे कोण मम्मा म्हणते हो. आबा कुठे आबा हे आबा कुठे आबा हे दाखव माई कुठे माई माई ही नाही मम्मा मम्मा हो, मम्मा. ए मा मामा दादा दादा डॅडी पप्पा पप्पा ते मग भाजी नाही खाऊ ते गुळाचं आहे ना आता? गुळाचं तुम्हाला कुठलं गुळाचं बनवते ते तांदूळ केलं ना ते मीठमध्ये. हो का? ते करणार. पटना जाते तू. चल चल ना. जा म्हणा. जा. चालली मग मी. चल डॅडी चल. चला बाय बाय बाय. तू नको घेऊ. नाही 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 अशी काय ती? आजोबाची घ्या. काय नाही म्हणा आजोबा. मग मी मोठी होऊन जाईल मला. मग मी लवकर लवकर मोठी होऊन जाईल म्हणा. हो बाय बाय बाय. सी यू बाय हॅलो हॅलो अशी गुरबार करते झाडं आंब्याचे गुलाबाचे. मम्मा आता खूप फुलं येईल खूप कळ्या आल्या गुलाबाच्या फुलाचं फुलं तोडत नव्हते.